आणि हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी सोहम गंगाधरे. आज माझं काम या विषयावर बोलणार आहे. हा विषय तर सर्वांच्या आपुलकीचा व जवळचा विषय आहे, कारण प्रत्येकाला आपले गावे फार जवळचे असते. मला माझे गाव का आवडते? कारण मित्रांनो, माझ्या गावात सकाळी उठण्यासाठी घड्याळाचे अलार्म लावले जात नाही, तर कोंबड्याच्या आरवण्याने सर्व गाव सूर्योदयापूर्वीच उठते. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की गाव माझे, गाव तुमचे, गाव माझे, गाव तुमचे, गाव आपले, गाव साऱ्यांचे. मायेची आस म्हणजे गाव, मायेची आस म्हणजे गाव, प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव, प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव. मित्रांनो, माझ्या गावातील मुलांना कबड्डी, लंगडी, खो खो, क्रिकेट या खेळात त्यांना कोणीही हरवू शकत नाही. आणि म्हणूनच मला माझे गाव आवडते. माझ्या गावात मोठमोठी इमारती नाही, पण माझ्या गावातील लोकांची मने फार मोठी आहे. आणि म्हणूनच मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव हे डोंगराच्या कपारी धरणाजवळ व अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. माझ्या गाव या शब्दाचा उल्लेख आला की माझ्या आठवणींना पंख लागतात आणि आठवते ती आरती व घंटांच्या नादाने होणारी ती सुंदर सकाळ. मंदिराचे सौंदर्य म्हणजे गाव, मंदिराचे सौंदर्य म्हणजे गाव, देवाचा जागर म्हणजे गाव, मंदिराचे सौंदर्य म्हणजे गाव, देवाचा जागर म्हणजे गाव, आईच्या पदराची ऊब म्हणजे गाव, वडिलांची माया म्हणजे गाव, वडिलांची माया म्हणजे गाव. डोंगर दऱ्यात बसले माझं गाव, डोंगर दऱ्यात बसले माझं गाव, त्या सुंदर गावाचं झाडात कांबळी विहीर आहे नाव, झाडात कांबळी विहीर आहे नाव. मित्रांनो, माझ्या गावात भरपूर झाडे आहेत. शेतकरी कष्ट करून सोन्यासारखी शेती करतोय. फणसाची झाड, आंब्याची, काजूच्या बागा आहेत. फळे व फुले यांनी माझे गाव घडलेलं आहे. माझ्या गावात झाडात कांबळी विहीर. भविष्याचे भावी नागरिक घडवण्याचा नक्कीच माझा प्रयत्न करत आहे शाळा. माझ्या शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही दिले जाते. माझ्या गावात आठवडी बाजार करतो. मारुतीचे मोठे मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचेही मंदिर आहे. गावची मज्जाच न्यारी, गाईचे हंबरणे, कोंबड्याची बांग, चिमण्याची चिवचिवाट असे एक ना अनेक प्रसंग मला गावाची ओढ लावतात. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की ओढला मनी अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्यानं ही रक्ताची नाती. इथल्या माणसाची खरी ताकद इथे एकतेमध्ये आहे. सण असो वा अडचण, सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकमेकांच्या साथीला उभे राहतात. जुन्या वडाच्या खाली रंगणाऱ्या गप्पा आणि मंदिरातील शांतता एक वेगळाच आनंद असतो. शेवटी इतकेच म्हणेन की तंत्रज्ञानाच्या युगात आपण कितीही पुढे गेलो तरी माझ्या गावाच्या मातीचा सुगंध आणि इथली साधी माणसं याची साथ कशालाच येणार नाही. स्वच्छ गाव, सुंदर गाव हीच आमची ओळख आहे. गावकऱ्यांनी घेतला श्रमदानाचा पुढाकार, राष्ट्रपतींकडून मिळाला आहे. माझ्या गावाला स्वच्छतेसाठी पुरस्कार, निसर्गाचं वरदान मिळालंय असं आहे माझं गाव, निसर्गाचं वरदान मिळालंय असं आहे माझं गाव. संपूर्ण जिल्ह्यात गाजतंय त्याचं नाव, संपूर्ण जिल्ह्यात गाजतंय त्याचं नाव.